मन मंदिरा गजर भक्तीचा. राजांचं वर्णन अनेकांनी अनेक पद्धतीने केलेले आहे. एक जण म्हणतो, अरे भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता. अरे भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता. अरे कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा, आणि कोणी नडत असेल तर त्याला मराठ्याची जात दाखवा. हा स्वाभिमान त्यांनी तुमच्या माझ्यामध्ये जाणवला. तर राजांच्या भूमीत आपण जन्माला आलो म्हणून जीवन जगत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आणि साधू संतांचे गुण तुमच्या माझ्या अंगी असलेच पाहिजे. विठाला 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 विठाला. तर भारताचं वर्णन करताना अनेकांनी अनेक पद्धतीने आपल्या देशाचं वर्णन केलेलं आहे. खरं तर आपली ही भूमी काही सामान्य नाहीये. तुकाराम महाराज म्हणतात ना, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. हा जेथे हरीचे दास जन्म घेते. हा पवित्र ते कुळ पावन तो देह, जेथे हरीचे दास जन्म घेते. जेथे हरीचे दास जन्म घेते. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. अरे ते कुळही पवित्र आहे, तो देशही पवित्र आहे, ज्या ठिकाणी हरिदास जन्माला येतात. म्हणून ही भूमी साधू संतांची भूमी आहे महाराज. म्हणून जीवन जगत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आणि साधू संतांचे गुण तुमच्या माझ्या अंगी असलेच पाहिजे. खरं तर मी नाथ महाराजांचा अभंग मी सेवेकरता घेतलेला आहे. खरं तर नाथ महाराजांचं जीवन चरित्राचं वर्णन करत असताना नाथ महाराजांच्या कुळाचा विचार भानुदासांपासून करावा लागतो. ज्याचं वर्णन करताना नाथ महाराज नाथ भागवतामध्ये लिहितात, आता वंदू भानुदासा जो का पितामहांचा पिता, ज्याचेने वंश भगवंता झाला प्रिय कर सर्वथा. अरे आम्ही भानुदासांच्या पवित्र कुळामध्ये जन्माला आलेलोय की जे कुळ भगवंतालाही प्रिय झालेलं आहे. बघा वंश परंपरा. भानुदासाच्या मुलाचं नाव चक्रपाणी, चक्रपाणीच्या मुलाचं नाव सूर्यनारायण, आणि सूर्यनारायण रुक्मिणी मातेच्या पोटी श्री संत एकनाथ महाराजांचा जन्म झाला. एकनाथ महाराजांचा जन्म झाला आणि एकनाथ महाराजांचा मूळ नक्षत्रावर जन्म झाला महाराज. आणि एकनाथ महाराजांचे आई वडील मरण पावले. महाराज 12 घरची 12 तोंड 12 प्रकारे बोलू लागली. लोक बोलू लागली कार्ट्याचा जन्म झाला आणि कार्ट्याने आई बापाचा जीव घेतला. पण तात्विक दृष्ट्या या घटनेचा अर्थ लळापंगर करणारे संत चरित्रकार आहेत ना, त्यांनी अतिशय सुंदर लावला. ते म्हणतात, माय प्रकृती बाप पुरुष, माय क्षर बाप अक्षर, या दोघांनाही जोडून जो क्षराक्षरातीत उरतो तो परमात्मा म्हणजे श्री संत एकनाथ, असं त्या ठिकाणी त्यांचं वर्णन केलेलं आहे. म्हणून संतांचा महिमा तो बहुदुर्गम महाराज. संतांचं वर्णन करत असताना आणि हल्लीच्या काळामध्ये जर गुरुजी आपण जर पाहायला गेलो तर संत कळत नाहीये लोकांना. संत मी एकाला सहज विचारलं, अरविंद भाऊ, मी एकाला सहज विचारलं, म्हटलं पासायदान कुणी लिहिलं? पासायदान कुणी लिहिलं? तो म्हणला आपण तर नाही लिहिलं भाऊ. घ्या तोंडात मारून महाराज. जर पासायदान जर कुणी लिहिलं हे जर आपल्याला माहित नसेल तर जन्माला येऊन उपयोग काय ना? जन्माला येऊन उपयोग काय? म्हणून संतांचं वर्णन अत्यंत अलौकिक आणि अद्वितीय अशा प्रकारचं आहे. एक त्या पिंपरी चिंचवड भागामध्ये 1-2 वर्षापूर्वी कार्यक्रमाचं नियोजन झालं आणि नियोजन झाल्याच्या नंतर कार्यकर्त्यांनी मला फोन केला. म्हटले महाराज आम्हाला ह्या कीर्तनकारांच्या तारखा घ्यायच्या आहेत, या तारखा तुम्ही आम्हाला घेऊन द्या. आणि आम्ही प्रिंटिंग प्रेस वाल्याला तुमचा नंबर दिलाय, जो पत्रिका छापतो ना आम्ही त्याला तुमचा नंबर दिलाय. ही सर्व कीर्तनकारांची नावं तुम्ही त्याला पाठवा, म्हणजे ती पत्रिकेवर बिनचूक अशा प्रकारची ती नावं छापली जातील. मी म्हटलं ठीक आहे. तेव्हा त्या आयोजकांनी प्रिंटिंग प्रेस वाल्याला माझा नंबर दिला. त्याचा मला फोन आला. म्हटलं दत्ता महाराज, तुम्ही जी सर्व कीर्तनकारांची मला नावं जी पाठवली ना ती नावं माझ्याकडे आलेली आहेत, पण माझ्याकडे ज्ञानेश्वर महाराजांचा तुकाराम महाराजांचा फोटो नाहीये, तेवढा तुम्ही फोटो मला मेल करता का? मी म्हटलं ठीक आहे. आता हे दोन्ही फोटो मी त्याला मेल केले. त्याचा मला परत फोन आला. कोणाचा?
कोणाचा? प्रिंटिंग प्रेस वाल्याचा. तो तिकडनं म्हणतोय, दत्ता महाराज तुम्ही जे आता जे मला 2 फोटो पाठवले ना, ज्ञानेश्वर महाराजांचा आणि तुकाराम महाराजांचा, त्याच्यातला ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो कोणता आहे, तुकाराम महाराजांचा फोटो कोणता आहे? गुरुजी माझ्या तोंडात मारून घ्यायला मला कोणी सापडलं नाही. म्हणून जन्माला येऊन संत जर आपल्याला ओळखत नसेल तर जन्माला येऊन उपयोग काय? म्हणून नाथांचं जीवनचरित्र अत्यंत अलौकिक आणि अद्वितीय अशा प्रकारचं आहे. म्हणजे देव भेटावा असं जर कोणाला वाटत असेल ना, भगवंत भेटावा असं जर कोणाला वाटत असेल ना, तर भगवंत प्राप्तीची आपल्या अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली पाहिजे बरं का, त्याच्या भेटीची. जर आपण किती माळा घालून गंध लावून ह्या गावून त्या गावाला परमार्थ करीत सुटलो, पण आपल्या अंतःकरणामध्ये कधी इच्छाच निर्माण झाली नाही देव आपल्याला भेटावा, तर महाराज त्याच्या बापाला सुद्धा देव भेटणार नाही. भगवंत भेटण्याकरता आपल्या अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण व्हावी लागते त्याच्या भेटीची. एक विधान आहे, अध्यात्मामध्ये परमात्मा तत्वापर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळी साधना केली जाते, वेगवेगळी साधना केली जाते. आता जे ब्रह्मज्ञानाचे अधिकारी आहेत ते ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून परमात्मा समजावून घेतील. जी योग सामर्थ्य आहे किंवा योग साधना करण्याची शक्ती ज्यांच्याकडे आहे त्या अष्टांग योगाच्या साधनाद्वारा भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचतील. परंतु भक्ती हे साधन असं आहे, इतर साधनांमध्ये एखाद्यालाच क्वचित ब्रह्मज्ञान योग साधना ही साधनं करता येतील, परंतु भक्ती या साधनामध्ये यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनासी. बरं, ही भक्ती करत असताना ही भक्ती आपल्या रोजच्या व्यवहारालाही कुठे अडचणीची ठरत नाही. महाराज म्हणतात, कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाते. म्हणून भक्ती हे साधन तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांनी जे अंगीकारलं, बहुसंख्य लोकांनी ते पत्करलं, त्याचं कारण एवढंच आहे की ते सर्वांना शक्य होणारं साधन आहे. मग ही भक्ती करत असताना या भक्तीचं अंतरंगही समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे. भक्तीचं बहिरंग आपण जाणतच आहोत. भक्तीचं बहिरंग काय आहे? तुळशीमाळ गळा घालणं, गोपीचंदनाचा टिळा लावणं, बुक्का लावणं, पंढरपूरची वारी करणं, एकादशीचा उपवास करणं, घरातील आपल्या नित्यनेमाची देवपूजा करणं, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, तुकोबऱ्यांची गाथा आदी ग्रंथांचं वाचन करणं, हे आहे भक्तीचं बहिरंग. पण याचबरोबर भक्तीचं अंतरंग असं आहे की अत्यंत निष्ठेनं, अत्यंत श्रद्धेनं, अत्यंत जिव्हाळ्यानं त्या प्रभूचं नामस्मरण करणं, त्याचं अनुसंधान ठेवणं. नारद महर्षी तर म्हणतायत, तत्विस्मरेन परम व्याकुलतेती. अरे भक्ती कराच, पण त्याचं जर विस्मरण जर झालं ना, तर आपलं अंतःकरण व्याकुळ झालं पाहिजे. इथपर्यंत आपलं स्मरण जाऊन जर पोहोचलं तर ती भक्ती परमपदापर्यंत जाऊन पोहोचते, किंवा त्या भक्तीला श्रेष्ठ भक्ती असं त्या भक्तीला म्हणता येईल. तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी वर्णन केलेले, महाराज वर्णन करतायत, जाणे भक्तीचा जिव्हाळा, 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 तोची दैवाचा, तोची दैवाचा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा, तोची दैवाचा, तोची दैवाचा पुतळा, बरे माझे मला, आणि बरे माझ्या मला. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोच दैवाचा पुतळा, अनेक नाही माझे मना, होका पंडित शहाणा, नामारूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोच शुद्ध. म्हणजे भक्तीचं हे अंतरंग समाज मनापर्यंत पोहोचवावं, हा तुकोबरायांचा, ज्ञानोबरायांचा मुख्य हेतू राहिलेला आहे, मुख्य हेतू राहिलेला आहे. आपण या जगामध्ये वावरत असताना महाराज पुरुष कोणाला म्हणावं, कोणाला म्हणावं पुरुष? तर ज्याची सत्ता जगावर चालते त्याला पुरुष म्हणावं. गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये त्या परमात्मा पुरुषाचं वर्णन आहे. उत्तम पुरुषस्तोन्य परमात्मे तू धारुता. आणि गीता म्हणते पुरुष फक्त त्याला एकट्याला म्हणावं, त्याची खरी खुरी सत्ता या ब्रह्मांडावर आहे, या जगतावर आहे. तो परमात्मा म्हणजे पुरुष आहे. आपण जर मग आपण एक दृष्टीने जर विचार केला तर पुरुष कोणाला म्हणावं? ज्याची सत्ता जगावर चालते.
मग आपण स्वतःला पुरुष म्हणून घेणारी मंडळी, आपण एक दृष्टीने जर विचार केला तर खरंच आपली या जीवनावर आणि या जगावर आपली सत्ता आहे का हो? खरंच आपली या जीवनावर आणि या जगावर आपली सत्ता आहे का? नाही ना महाराज. आपली फक्त घरातल्या घरात सत्ता आहे. म्हणजे ते प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांचं एक फार सुंदर वाक्य आहे बाळू महाराज. प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांचं गुरुजी अतिशय सुंदर वाक्य आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले सर अतिशय सुंदर वर्णन करतात. ते म्हणतात की आपण कितीही सत्ता, संपत्ती आणि सामर्थ्याचे नगारे वाजवले ना, आपण कितीही सत्ता, संपत्ती आणि सामर्थ्याचे नगारे वाजवले ना, तरी आपण एक काळाच्या हातातले एक नगण्य खेळणं आहोत हे विसरून चालणार नाही महाराज. आणि त्याची जाणीव आपल्याला कोरोनाने करून दिली. महाराज. म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये खर तर सकारात्मक ऊर्जा ठेवून आपण आपलं जीवन त्या ठिकाणी जगलं पाहिजे. म्हणून कोरोनाने किती गेली याच्यापेक्षा घाबरून किती माणसं गेली ही आकडेवारी मला वाटतं जास्त असेल. म्हणून कसं जर जगायचं असं जर म्हटलं तर एक फार सुंदर संदर्भ आहे. तर एक कवी फार सुंदर म्हणतो, सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना, ऊन दोन घास तुमच्यासाठी वाढतच ना. शाप देत बसायचं की दुआ देत हसायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं. काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं तेव्हा तुमच्यासाठी दिवा घेऊन कोणीतरी उभा असतं. म्हणजे कोरोना हे वाक्य तंतोतंत लागू पडलं. म्हणजे कोरोना हा काळा कुट्ट काळोख आहे, काळोख. आणि त्या काळ्या कुट्ट काळोखामध्ये ज्यांनी आपल्याला मदत केली ना, ते डॉक्टर कर्मचारी असेल, सफाई कामगार असेल, आरोग्य कर्मचारी असेल. म्हणजे काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं तेव्हा तुमच्यासाठी दिवा घेऊन कोणीतरी उभा असतं. काळोखात कुडायचं की प्रकाशात उडायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं. पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं, आणि फुल फुलून येतात हे काही खरं नसतं. काट्यासारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं. पेला अर्धा सारला आहे असं सुद्धा म्हणता येतं, पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं. कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. गाणं म्हणतच आपण जीवन जगलो पाहिजे ना. गाणं म्हणतच आपलं जीवन त्या ठिकाणी आपण चालवलं पाहिजे. म्हणून कोरोनाच्या काळामध्ये गुरुजी जे हवेत होते ना, कोरोनाच्या काळामध्ये जे हवेत होते ना, ते जमिनीवर आले. आणि जे जमिनीवर होते ना त्यांच्या पायाखालची जमीन सरकली महाराज. म्हणजे कोरोनाने अशा वाईट गोष्टी शिकवल्या, अशा चांगल्या गोष्टी आपल्याला शिकवल्या ना. अहो 10 माणसात लग्न लागली गणेश महाराज, 10 माणसात लग्न लागली. म्हणजे एवढ्या चांगल्या काही गोष्टी त्या ठिकाणी घडल्या. म्हणून जर आपण विचार केला, या जगावर आपली सत्ता नाहीये. पहा, विचार करून पहा. ऊन आपल्या हातात नाहीये, वादळ आपल्या हातात नाहीये, बरं पाऊसही आपल्या हातात नाहीये. कुठल्याही पंचतत्वापैकी कोणाले हे शरीर कोणाची आसते, चाले हे शरीर कोणाची आसते. कोण बोलविते हरी वीरा, कोण बोलविते हरी वीरा. चाले हे शरीर कोणाची आसते, चाले हे शरीर कोणाची आसते. कोण बोलविते हरी वीरा, कोण बोलविते हरी वीरा. चाले हे शरीर कोणाची सत्य, कोण बोलवितो हरिविन, देखावी ऐकावी एक नारायण. या जगावर आपली सत्ता नाहीये महाराज. पहा, विचार करून पहा. ऊन आपल्या हातात नाहीये, वादळ आपल्या हातात नाहीये, बरं पाऊसही आपल्या हातात नाहीये. कुठल्याही पंचतत्वापैकी कोणावरी आपली सत्ता नाहीये. ते निसर्गाच्या सत्तेने ते कार्यान्विते, परमेश्वरी सत्तेने ते कार्यान्विते. मग आम्ही स्वतःला पुरुष कोणत्या अर्थानं म्हणून घ्यायचं ना. प्रकृती विद्यमेन पराम असं स्पष्टपणे गीतेमध्ये वर्णन आलेलं आहे. आणि गीता म्हणते पुरुष फक्त त्याला एकट्याला म्हणावं. त्याची खरी सत्ता या ब्रह्मांडावर आहे, या जगतावर आहे. तो परमात्मा म्हणजे पुरुष आहे. मी एक कथाभाग सांगतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल. आपल्या भारतीय संत परंपरेमध्ये जे काही वेगवेगळे महान संत झाले, त्या संतांमध्ये संत मीराबाई, राजस्थान प्रांतातल्या रजपूत घराण्यातल्या एक महान संत महाराज.
राधिकेनंतर श्रीकृष्णाची भक्ती करणाऱ्या जर कोण महिला असेल ना तर तिथं संत मीराबाईंचं नाव घेतलं जातं. संत मीराबाईंना मायबापांनो सतत कृष्ण भूमीकडे ओढ असायची, सतत कृष्ण चिंतनाकडे ओढ असायची. एकदा असंच संत मीराबाई आपल्या काही अनुयायांसह वृंदावनामध्ये आलेल्या आहेत. भगवत दर्शन व्हावं, श्रीकृष्ण दर्शन व्हावं या हेतून त्या वृंदावनामध्ये आल्या. आणि वृंदावनामध्ये आल्यानंतर अधूनमधून काही रावळामध्ये भजनं चालू होती. संत मीराबाई रावळामध्ये जाऊन दर्शन घेत होत्या आणि तिथल्या काही भाविकांनी सांगितलं, आई साहेब या वृंदावनामध्ये असा एक आश्रम आहे की ते स्वामीजी स्त्रियांना त्या ठिकाणी प्रवेश देत नाही, स्त्रियांचं ते मुख पाहत नाही. आता संत मीराबाईंना ही गोष्ट थोडीशी खटकली ना महाराज. संत मीराबाई म्हटल्या, स्वामीजींनी असा भेदभाव का करावा ना, कारण भक्त त्याला म्हणावं ज्याने भेदाच्या पलीकडं आपली दृष्टी आणि आपलं चित्त नेलंय त्याला भक्त म्हणावं. भेद भ्रम अमंगळ असं स्पष्टपणे तुकोबरांनी म्हटलंय. आणि मग संत मीराबाई म्हटल्या, इथे जर स्त्रियांना जाण्यासाठी प्रवेश नसेल तर मला इथं जाण्याची इच्छा आहे. मी स्वामीजींना विनंती करते, महाराज मला आपल्या आश्रमामध्ये येऊ द्या. आता ते स्वामी महाराज कुटीमध्ये दारबंद करून ध्यानस्थ बसलेले आहेत आणि त्या स्वामीजींचं नाव आहे जीव गोस्वामी. काय नाव होतं? जीव गोस्वामी. ते जीव गोस्वामी नावाचे जे साधू होते ना ते कुटीमध्ये दारबंद करून ध्यानस्थ बसलेले होते. आणि संत मीराबाई त्यांच्या कुटीच्या जवळ गेल्या आणि संत मीराबाई म्हटल्या, स्वामीजी मी राजस्थान प्रांतातून आली आहे आणि माझं नाव मीरा आहे. भगवत दर्शना करता, श्रीकृष्ण दर्शना करता या वृंदावनामध्ये मी नेहमी येतच असते. परंतु मला असं कळलं की आपण स्त्रियांचं मुख पाहत नाही, स्त्रियांना आपण दर्शन देत नाही, म्हणून मी आवर्जून आपल्या आश्रमामध्ये आलेली आहे. स्वामीजी मला आपलं दर्शन हवंय, मला आपलं दर्शन हवंय. आता संत मीराबाईंनी असा आग्रह धरल्यानंतर त्या स्वामी महाराजांनी नम्रतेनं उत्तर दिलं, सांगितलं, आई साहेब माफ करा परंतु माझा नियम असल्या कारणाने मी आपणास भेटू शकत नाही, स्त्रियांचं मी मुख पाहत नाही. आणि मग संत मीराबाई म्हटल्या, स्वामीजी हा जर तुमचा नियम असेल ना तर मी त्या नियमाचा आदर करते, पण माझ्या एका प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या. आता हे पहा महाराज, मोठ्यांना विचारलेला प्रश्न आहे बरं का, जरा लक्षात घेण्यासारखा आहे. संत मीराबाई त्या जोगो स्वामी नावाच्या साधूला म्हटल्या, स्वामीजी अनेक वर्षापासून तुम्ही या वृंदावनामध्ये तुम्ही श्रीकृष्ण भक्ती करताय, अनेक वर्षापासून तुम्ही या वृंदावनामध्ये ध्यानस्थ बसलेले आहात, मग कृष्ण भक्त असताना तुम्ही स्वतःला पुरुष समजता का? काय प्रश्न विचारला संत मीराबाईंनी? अनेक वर्षापासून तुम्ही या वृंदावनामध्ये तुम्ही श्रीकृष्ण भक्ती करताय, अनेक वर्षापासून तुम्ही या वृंदावनामध्ये ध्यानस्थ बसलेले आहात, मग कृष्ण भक्त असताना तुम्ही स्वतःला पुरुष समजता का? आता मोठ्यांनी विचारलेला प्रश्न मोठ्यांच्या लगेच लक्षात आला आणि त्या स्वामी महाराजांनी आपली समाधी भंग केली आणि कुटीचं दार उघडलं. आणि आश्चर्याची गोष्ट आहे ना, त्या स्वामीजींच्या मुलीच्या वयाच्या होत्या मीराबाई, तरी सुद्धा साष्टांग दंडवत त्या स्वामी महाराजांनी संत मीराबाईच्या चरणावर घातलं आणि सांगितलं, आई साहेब आज तुम्ही माझी भ्रांती दूर केली. नाथ महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे बोध दिला मज सांगाती मार्ग मज सांगती मार्ग बोध दिला मज सांगाती मार्ग दावी नीट. बोध दिला मज सांगती मार्ग दावीला नीट. भ्रांती हे समळ गेली दिसू लागली वाट. हा भ्रांती हे समूळ गेली वाट दिसून वाट. हा नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट. हा नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट. एक जनार्दनी पावलो पंढरी पेठ. यादनी पावलो पंढरनाथ. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार कार करा तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. हा तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. नामच तीर्थवरी
दिनाचा सोयला बोध दिला मज सांगाती मार्ग दाविला नीट भ्रांतीय समूळ गेली दिसू लागली वाट अज्ञानत्व दूर होणं हा जीवनातील अमृत योग असतो, जीवनातील सुवर्ण योग असतो. असा योग जीवनामध्ये पुन्हा पुन्हा येत नाही. आणि ते स्वामी महाराज संत मीराबाईला म्हटले, आई साहेब तुम्ही जर आज या ठिकाणी आला नसता आणि मला जर तुम्ही दर्शन दिलं नसतं तर खरं आहे ना मी आयुष्यभर स्वतःला पुरुष समजतोय, पण तुम्ही माझ्या ध्यानात आणून दिलं की कृष्ण भक्ती करताना मुळात ती स्थिर हृदयानं ती भक्ती करावी लागते आणि मग ती देवापर्यंत पोच होते. या दोनही अर्थानं माऊली ज्ञानोबर आहे, पांडुरंगाला गातायत परंतु माधुर्य भावनेतून गातायत. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी तर आपल्याला माहितीच आहे, पण त्याचबरोबर जगद्गुरु तुकोबरांचा गाथा अनेक वारकरी मंडळींना परिचित आहे. नाही अभंग गाथा माहिती तर ज्ञानोबरांचे काही नित्यनेमाचे अभंग आपल्या रोजच्या पाठांतरातले. याच्यातल्या काही अभंगामध्ये कुठे साजनी शब्द येतो, कुठे माय शब्द येतो, कुठे बाह्यवो असा शब्द येतो. हे सगळे जे शब्द आहेत ना हे माधुर्य भाव दर्शवणार आहेत. यासाठी मला बोलायचे, ज्ञानोबराय गवळणींच्या अंतःकरणामध्ये जाऊन वर्णन करू लागतात, माय भगिनींच्या अंतःकरणामध्ये जाऊन वर्णन करू लागतात. एक अभंग जर आपण पाहिला तर पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा विठो देखील डोळा बाह्यवो, हा बाह्यवो जो शब्द आहे ना हा माधुर्य भाव दर्शवणार आहे. म्हणून नाथ महाराजांचं जीवन चरित्र अत्यंत अलौकिक आणि अद्वितीय अशा प्रकारचं आहे. तिथं नाथ महाराजांचा सांभाळ त्यांच्या आजी आजोबांनी केला. मला या सर्व घटनेचा उल्लेख करायचा नाहीये. आणि नाथ महाराज संतत्वाला पोचले. नाथ महाराज संतत्वाला पोचले. इतकी श्रेष्ठ भक्ती झाली, इतकी श्रेष्ठ भक्ती झाली की देवाला देवाचा देवपणा टाकून भक्ताच्या घरी काम करावं वाटलं. देवाला देवाचा देवपणा टाकून भक्ताच्या घरी काम करावं वाटलं आणि तो भगवान परमात्मा नाथ महाराजांच्या घरी काम करण्यासाठी उभा राहिला. समोर असा नाथ महाराजांचा वाडा आहे, डोळ्यासमोर दृष्टीसमोर हे दृश्य आणा आणि पहा म्हणजे प्रत्यक्ष कळते. समोर नाथ महाराजांच्या वाड्यात नाथ महाराज बसलेले आहेत आणि समोर एक सामान्य माणूस उभा आहे. नाथ महाराजांनी विचारलं कुठून आलात? त्याने सांगितलं फार दूरवरून आलोय. काय काम काढलं? काय नाही, मला आपल्या सेवेत राहायचंय, आपली सेवा घडावी हीच माझी आशा आहे. त्या बदल्यात तुला काय द्यावं लागेल? दुपारची चटणी भाकर आणि रात्रीची चटणी भाकर. मग तेव्हापासून भगवान परमात्मा आपल्या स्वतःचा देवपणा टाकून भक्ताच्या घरी काम करण्यासाठी उभा राहिला. आणि गेले अनेक वर्ष झाली महाराज, जवळजवळ 36 वर्ष झाली. आणि तिकडे द्वारकेमध्ये एका ब्राह्मणाने अनुष्ठान केलं की देवाने आपल्याला दर्शन द्यावं. आणि मग देव त्याच्या स्वप्नात गेले आणि त्याला सांगितलं, अरे तुला जर माझं साक्षात दर्शन घ्यायचं असेल ना तर तू द्वारकेमध्ये नको थांबू. महाराष्ट्रामध्ये पैठण नावाचं गाव आहे आणि त्या पैठण मध्ये एकनाथ नावाचे सत्पुरुष त्या ठिकाणी राहतात आणि त्यांच्या घरी मी नोकराचं काम करतोय. कोण नोकराचं काम करतोय? देव देव भगवान परमात्मा. कर्तुम अन्यथा कर्तुम असं ज्याचं सामर्थ्य आहे ना तो भगवान परमात्मा नाथ महाराजांच्या घरी काम करत होता. दृष्टांत झाला आणि तो ब्राह्मण पैठण मध्ये आला आणि पैठण मध्ये येऊन नाथ महाराजांचे पाय धरून नाथ महाराजांना बोलू लागला, नाथ महाराज मलाही सांगा ना, देवाला मला भेटायचंय, सांगा ना मला देव कुठं आहे. तेव्हा नाथ महाराजांना वाटलं भगवत प्राप्ती करता तळमळलेला जीव असेल. आणि मग नाथ महाराज म्हटले, अरे तुला देव हवा असं वाटतोय ना तर अंतर्मुख हो. देव आपल्या हा हरी प्राप्तीसी उपाय, हरी प्राप्तीसी उपाय, हरी प्राप्तीची उपाय, हरी प्राप्तीची उपाय. धरावे संता धरावे संता धरावे संताचे जे पाय, धरावे संताचे धरा संताचे धरावे संताचे जे पाय. जेने साधती साधने, जेने साधती साधने. धरावे संताचे धरावे संताचे धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे धरावे संताचे धरावे संताचे पाय. जेने साधती साधने, जेने साधती साधने साधने. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. तो ब्राह्मण मला देव नाथ महाराज मलाही सांगा ना देव कुठं आहे. नाथ महाराजांना वाटलं भगवत प्राप्ती करता तळमळलेला जीव असेल. मग नाथ महाराज म्हटले, अरे तुला देव हवा असा वाटतोय ना तर अंतर्मुख हो. देव आपल्या अंतःकरणातच आहे.
तैसा हृदयामध्ये मी रामू. तेव्हा तो ब्राह्मण बोलला, महाराज हे तत्वज्ञान तुम्ही कीर्तनामध्ये सांगा, श्रीखंड्या कुठे मला दाखवा. कारण देवाने मला स्वप्नात येऊन सांगितलंय की मी नाथ महाराजांच्या घरी नोकराचं काम करतो आणि माझं नाव श्रीखंड्या आहे. आणि मग ती नाथ महाराजांच्या दृष्टीच्या समोर ती माया होती, ती माया दूर झाली आणि गेली अनेक वर्ष श्रीखंड्या म्हणून आपल्या नोकराचा जो काम करत होता ते काम नाथ महाराजांना आठवलं आणि डोळ्यातून गळगळ गळगळ अशा प्रकारचं पाणी वाहू लागलं. नाथ महाराजांनी आवाज दिला धर्मपत्नी गिरिजेला, अगं गिरिजे तो श्रीखंड्या कुठे ग गिरिजे. अगं गिरिजे तो श्रीखंड्या म्हणजे आपला नोकर नाही ग. अगं तो श्रीखंड्या म्हणजे आपला नोकर नाही ग. अगं सगळं जग ज्याच्यामुळे चालतंय ना, चाले हे शरीर कोणाची असत्ते, कोण बोलवी तो हरिवीन, देखवी ऐकवी एक नारायण. अगं तो जगत नियंता आहे. आपल्या घरी इतक्या वर्ष जो नोकराचा जो काम करतोय ना, अगं तो नोकर नाही, आपण ज्याचे दास आहोत. कुठेही ग गिरिजा श्रीखंड्या. तेव्हाच गिरिजाबाईंनी सांगितलं, आत्ताच कावड घेऊन श्रीखंड्या गोदावरी नदीवर पाणी आणण्यासाठी गेलेला आहे. देवाचं दररोजचं काम होतं. नाथ महाराजांच्या वाड्यातली कावड घ्यायची, गोदावरी नदीवर पाणी आणण्यासाठी जायचं. नाथ महाराजांच्या वाड्यातल्या त्या रांजणामध्ये ते पाणी टाकायचं. आजही नाथ षष्टीच्या दिवशी तो उत्सव पैठणला केला जातो. मग श्रीखंड्याची शोधाशोध चालू झाली. अरे हरी जा बघ कुठं आहे श्रीखंड्या, अरे उद्धवा जा बघ कुठं आहे श्रीखंड्या. आता पावे तो श्रीखंड्या कुठंच दिसला नाही. नाथ महाराजांनी टाहो फोडला, हे भगवान परमात्मा, इतक्या वर्ष माझ्या घरी तू नोकराचं काम केलं, एकदा चतुर्भुज रूपामध्ये दर्शन दे. नाथ महाराजांनी टाहो फोडला आणि त्या दिवशी भगवान परमात्मा नाथ महाराजांच्या घरी चतुर्भुज रूपामध्ये प्राप्त झाला, चतुर्भुज रूपामध्ये प्रगट झाला. नाथ महाराजांनी, गिरिजाबाईंनी, नाथ महाराजांच्या त्या परिवाराने, त्या शिष्य परिवाराने त्या भगवंताच्या त्या चतुर्भुज रूपाचं दर्शन घेतलं. तो ब्राह्मणही, त्या ब्राह्मणाने भगवंताच्या चतुर्भुज रूपाचं दर्शन घेतलं आणि भगवान परमात्मा अंतर्धान पावले. आजही पैठणला आपल्याला उद्धव खांब म्हणून दाखवला जातो. त्या खांबामध्ये भगवान परमात्मा अंतर्धान पावले. ही वार्ता हा हा म्हणता सर्व दूर पसरली आणि एकनाथ महाराजांच्या घरी तोबा गर्दी झाली महाराज, ज्याच्यामध्ये जपी तपी ऋषी मुनी अनुष्ठानी सगळेही होते. ते नाथ महाराजांचे पाय धरून नाथ महाराजांना बोलू लागले, नाथ महाराज आम्ही तुमचा फार छळ केला. नाथ महाराज, नाथ महाराज आम्ही तुम्हाला फार त्रास दिला. नाथ महाराज, पण नाथ महाराज आम्हाला असं कळलंय, नाही नाही प्रत्यक्ष काही जणांनी अनुभवलंय, अहो तुमच्या घरी जो श्रीखंड्या म्हणून जो नोकराचं काम करत होता तो साक्षात भगवान परमात्मा होता. नाथ महाराज देवाने आम्हाला दर्शन द्यावं म्हणून आम्हीही जपतप अनुष्ठान करतोय, पण देव आमच्या स्वप्नातही आला नाही. तेव्हा ते लोक बोलू लागली, नाथ महाराज आम्हालाही सांगा ना, नक्की देवाला कोणता भाव प्रिय आहे. असं विचारल्यानंतर त्याचं उत्तर नाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात देतात. देवाशी तो पुरे का प्रेम भाव, हा देवाशी तो पुरे का प्रेम भाव, देवाशी तो पुरे का प्रेम भाव, देवाशी तो पुरे का प्रेम भाव. हा देवासी तो मोरे एक प्रेम भाव, रे ना देवासी तो मोरे एक प्रेम भाव, हो रे ना पूजारचे बाबा सरब दादा जाना, पूजारे चा बाबा सर्व जाना,
कीर्तन हा मनापासून या करिता कीर्तन हो हा हा मनापासून या करिता कीर्तन मनापासून या करिता कीर्तन देवासी तो पुरे एक प्रेम भाव पूजा अर्चा वाव सर्वदाना. खर तर इथे एक ओवी फार सुंदर आलेली आहे. प्रेमे विना श्रोते स्मृती ज्ञान, प्रेमे विना ध्यान पूजन, प्रेमे विना भजन कीर्तन व्रथा जाण रोपणाता. म्हणजे श्रुती स्मृती ज्ञानाला विरोध नाहीये, पण प्रेमे विना व्रथा जाण रोपणाता. ध्यान पूजनाला विरोध नाहीये, पण प्रेमे विना व्रथा जाण रोपणाता. म्हणजे भजन कीर्तनाला विरोध नाहीये, पण प्रेमे विना व्रथा जाण रोपणाता. म्हणजे प्रेमाशिवाय सगळंही अपूर्ण आहे महाराज. आपण शाळेत असताना आपल्याला एक कविता होती पहा, खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरावे. असं आहे का? नाही ना महाराज. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. महाराज या प्रेमाच्या विषयी मी चिंतन करेलच, परंतु देव या शब्दापासून सुरुवात झालेली आहे या अभंगाची. बर देव कोणाला म्हणावं तर देतो त्याला देव म्हणावं. दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. देतो त्याला देव म्हणावं आणि घेतो त्याला जीव म्हणावं. आपण जीव आहोत बरं का गुरुजी, आपण जीव आहोत. पुढचं वाक्य माझं नीट आहे का? देतो त्याला देव म्हणावं आणि घेतो त्याला जीव म्हणावं. म्हणजे एखाद्याचा जीव पण घ्यायला जो कमी करत नाही ना महाराज, त्याला जीव म्हणावं. या देवाच्या विषयी चिंतन करत असताना जर आपण व्याकरणाच्या दृष्टीने जर विचार केला तर भूतकाळातही देव होता, वर्तमानातही तो आहे आणि भविष्यातही तो असणार आहे. भविष्यात आपण नसू पण त्याचं अस्तित्व मात्र नक्कीच असणार आहे आणि सर्व वस्तूंमध्ये तो आहे. जेव्हा हिरण्यकशिपूने प्रल्हादाला विचारलं या खांबात तुझा देव आहे का? हो म्हटली, या खांबातही माझा देव आहे. लात मारली तिथून भगवान नरसिंह प्रगट झाले. असं एकही ठिकाण नाही की महाराज जिथं देव नाहीये. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला, किंवा सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक रश्मी. देव सर्व ठिकाणी आहे, फक्त त्याच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. त्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला असली पाहिजे. म्हणजे परमार्थ करत असताना गुरुजी परमार्थ करत असताना फक्त श्रद्धा लागते, भाव लागते. आपण जर चिकित्सेने जर परमार्थ करत असलो ना तर तो आपला परमार्थ कधीच फलद्रूप होणार नाही महाराज. हा, काही जण प्रश्न विचारतात ज्ञानेश्वर महाराजांनी खरोखर भिंत चालवली का? अशा मूर्खाच्या नादीच नाही लागायचं महाराज. जगद्गुरु तुकाराम काही जण म्हणतात जगद्गुरु तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला नाही गेले. अशा मूर्खाच्या नादीच लागायचं नाही. परमार्थामध्ये फक्त श्रद्धा पाहिजे, फक्त भाव पाहिजे. म्हणजे प्रेमाच्या विषयी जर वर्णन करत असताना तुकाराम महाराज फार सुंदर वर्णन करतात. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्यनवा तया माझी. प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान. हे प्रेम शब्दात सांगता येत नाही महाराज. महर्षी नारदांना विचारलं सांगा ना आम्हाला प्रेमाचं स्वरूप, तेव्हा महर्षी नारद म्हणतायत गुणरहितम कामनारहितम प्रतीक्षण वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतलम अनुभव रूपम प्रेम स्वरूपम. काय क्षार सांगितले महाराज. अरे गुण पाहून जवळ करायचं आणि दोष पाहून दूर ढकलायचं, याला प्रेम म्हणत नाही महाराज. मला सांगा, लग्न ठरवत असताना मुला मुलीचे गुण पाहिले जातात की दोष पाहिले जातात? मुला मुलीचे गुण पाहिले जातात की दोष पाहिले जातात? गुण पाहिले जातात ना महाराज. की असं कुठं झालंय पोरीचा बाप पोराच्या बापाला म्हटलाय तुमच्या मुलाचे ना आमच्या मुलीचे जवळजवळ 36 दोष जुळलेत, धूमधडाक्यात लग्न लावून देऊ? नाही ना महाराज. अगोदर गुण पाहिले जातात. प्रेम गुणरहितम असावं. ते बाळू महाराज पूज्य मुरारी बापूंचे फार सुंदर शब्द आहेत. मुरारी बापूंचे फार सुंदर शब्द आहेत. ते म्हणतात की एखादी प्रेमास्पद व्यक्ती ज्यावेळेस आपल्या समोर आली आणि आपल्याला जर डोळ्याला जर पाणी आलं ना तर समजायचं ते प्रेम आहे. आणि एखादी प्रेमास्पद व्यक्ती मन मंदिरा गजर भक्तीचा